नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सन 2026-27 अनुदान वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व सन 2026-27 आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाकडून प्राप्त झालेले अनुदान विनियोजन अधिनियम 2026चे शासनाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून प्राप्त झाले आहे। सन 2026-27 आर्थिक वर्षातील मे 2026 या महिन्याचं वेतन व भत्ते निवृत्तीवेतन या बाबीचा खर्च भागवण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखाशीर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना वितरित करण्यात येत आहे। त्यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 182 जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान, जिल्हा परिषदांनी चालवलेल्या प्राथमिक शाळा 36 सहाय्यक अनुदान वेतन, निवृत्तीवेतन खर्च, केंद्रीय प्राथमिक शाळांसाठी स्थापना सहाय्यक अनुदान, गटनिवासी प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने वेतन, सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 183 अन्वये जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान, सहाय्यक अनुदाने वेतन, सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण निरीक्षण, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 182 जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान, प्राथमिक शाळांचे निरीक्षण, सहाय्यक अनुदान उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांना कळवण्यात येत आहे। ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही। सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी लेखाशीर्ष न्याय कोशागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा 10 तारखेमध्ये सादर करावा। तसेच खर्च मेळावा त्रैमासिक अहवाल विविध प्रपत्रात नियमितपणे सादर करावा। वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये। वरीलप्रमाणे मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीला वितरित करण्यात आलेल्या आहेत। वितरित केलेल्या अनुदानामधून केवळ मे 2026चे नियमित वेतन व निवृत्तीवेतन व वित्त विभाग शासनाने दिनांक 18 मे 2026 नुसार देय महागाई भत्ता थकबाकी फरक अदा करण्यात यावा। अन्य कोणतीही देयके अदा करण्यात येऊ नये। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आपल्याला समजलं असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।